तुझं असू दे चालतंय रेस्क्यू दिसेल. बोलू शकता तुम्ही? सिद्धेश्वर मंदिर तलावात या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने NDRFची टीम आलेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासोबत लहान लेकरं देखील येत आहेत. कोणाचं पाय घसरून या ठिकाणी जर ते तलावात पडले किंवा अनुचित प्रकार जर घडलास तर त्यावेळी तत्काळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना वाचवण्याचं बचाव कार्य करण्यासाठी या ठिकाणी त्यांची टीम आहे. एकूण 3 बोट आहेत आणि जवळजवळ एक 15 ते 20 स्वयंसेवक आणि एकंदरीतच या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की एकंदरीत त्यांची ही टीम कशा पद्धतीने काम करते आहे. तुमचं नाव काय आणि एकंदरीत तुमचं कार्य कशा पद्धतीने चालू आहे इथे? माझं नाव सपू कुंचाटे. मी एक आशा वर्कर पण आहे आणि अभ्यासकीचं ट्रेनिंग पण घेतलेली आहे. आणि आमच्या इथं 3 बोट आहेत. 12 जण असं रेस्क्यू टीम आहे आमची. जर कोणी दर्शनाला आलेले घाई गडबडीने कोणी असं पाय घसरून पडलं तर त्यांना वाचवण्याचं आम्ही काम करत आहोत. दुर्घटना काय घडली आहे का इथे आतापर्यंत? काय आता तर सध्या काही घडलेली नाही तशी. किती टीम आहे तुमची? किती जणांची आम्ही टीम आहे? 12 जणांची टीम आहे आमची. बरं, काय काय करता नेमकं तुम्ही? इथं दर्शनाला देवदर्शनाला आलेले भाविक बरं, हां जर घाई गडबडीत पाय घसरून जर पडले हां. मग त्यांना वाचवण्याचं काम आम्ही करतो. एकंदरीतच त्यासाठी तुमच्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत, काय काय साधनं आहेत? बोट आहे, जॉकेट आहे, रेस्क्यू दोरी आहे, हां, अशी भरपूर साहित्य आहेत आमच्याकडे. बरं. तुमचे हे कोण आहेत, समन्वयक म्हणा किंवा एकंदरीत तुमच्यासोबत कोण आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने? आमच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून ढोले सर आहेत. बरं. ते आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आहेत, ते आमच्या सोबत आहेत. किती दिवसांची तुमची ही मोहीम आहे? ही आता 5 दिवसाची 2 दिवसाची मोहीम आहे. 2 दिवसांसाठी आपण इथे आहात. हो. तुमचा काय अनुभव राहिलेला इथे मग एकंदरीत यात्रेचा आणि बोटिंगचा? मला जत्रेचे अनुभव भरपूर. किती वर्षांपासून तुम्ही करताय हे काम? आता सध्या पहिलंच वर्ष आहे माझं. पहिलंच वर्ष आहे. हो. ट्रेनिंग कुठे झालं तुमचं? ट्रेनिंग आमचं कंबर तलावच्या इथं. तुम्ही अगदी आता साडी वगैरे घालून आलेला आहात. जसं की म्हणजे आज सण आहे, हां. शक्यतो मला येणं जमत नव्हतं तरी मी घरचं सगळं कामावरून मी उशिरा आले. अरे वा, क्या पण बात मी आहे. आले. आपल्यासोबत रामचंद्र वाघमारे सर पण आहेत. सर, काय सांगाल एकंदरीतच कशा पद्धतीने तुमचं काम चालू आहे इथे? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीनं आपत्तीच्या ठिकाणी बचाव कार्य करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सिद्धेश्वर गड्डा यात्रा या ठिकाणी कंबर म्हणजे सिद्धेश्वर तलाव जे आहे तर या ठिकाणी बरेचसे भाविक भक्त येतात. तर अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं येणं आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला पाण्याकडे व्यक्तींचं आकर्षण निर्माण होतं किंवा काही वेळेला व्यक्तींना असं वाटतं की आपण पाण्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे किंवा पाणी पुजायला पाहिजे. तर अशा वेळेला बरेच वेळेस पाय घसरून पडण्याची शक्यता असते, अपघात घडण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जे आहेत आपले शक्तिसागर ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा सखी आणि आपदा मित्र यांची टीम तयार करण्यात आलेली आहे. आणि या टीमच्या माध्यमातून आपण जे आहोत तर इथं आलेले जे भाविक भक्त आहेत तर त्या भाविक भक्तांना इथं वाचवण्यासाठीचा प्रयत्न इथं करतो आहे. एक चांगली गोष्ट आहे की एखादा अपघात घडण्याच्या आधीच एक सतर्कता बाळगणं. तर त्या सतर्कतेच्या दृष्टिकोनातून हे कार्य सध्या इथं सुरू आहे. आपण पाहत आहात की आज अक्षता सोहळा आहे आणि या अक्षता सोहळ्याच्या ठिकाणी बरेचसे लाखो भाविक इथं आपल्याकडे येतात. आणि अशा वेळेला एखादी घटना जर झाली तर अशा वेळेला यात्रेच्या ठिकाणी वेगळा प्रसंग तयार होऊ शकतो. तर हे टाळण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हे खबरदारी म्हणून या पद्धतीने इथं 3 बोट आपण आयोजित केलेल्या आहेत. आणि या 3 बोटीमध्ये जवळपास 12 जणांची टीम आहे आणि ही 12 जणांची टीम सतत इथं गस्त घालते जेणेकरून एखादी घटना जर घडली तर त्या ठिकाणी तात्काळ बचाव कार्य करता यावं.